नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण भूगोल विषयाच्या अनुषंगाने BA द्वितीय वर्षाची तृतीय सत्रामध्ये असणारा आपला पेपर हवामानशास्त्र क्लायमेटॉलॉजी या पेपरचा अभ्यास करत आहोत। आणि मित्रहो, अगोदरच्या तासामध्ये आपण वातावरणशास्त्र आणि हवामानशास्त्र हे दोन्ही शास्त्र पृथ्वीवरील हवामानाचा अभ्यास करणारे दोन स्वतंत्र अशा ज्ञानशाखा आहेत। आणि या स्वतंत्र अशा ज्ञानशाखा कशा आहेत किंवा याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो याचा विचार आपण या ठिकाणी करतो। मित्रहो, मागील तासामध्ये आपण बघत होतो की वातावरणशास्त्र मेटीरिओलॉजी या ही एक स्वतंत्र अशी ज्ञानशाखा जी पृथ्वीवरील हवामानाचा अभ्यास करते। पृथ्वीवरील हवेच्या स्थितीचा अभ्यास करण्याचे काम ही मेटीरिओलॉजी नावाची ज्ञानशाखा वातावरणशास्त्र नावाची ही स्वतंत्र अशी ज्ञानशाखा या ठिकाणी अभ्यास करते। त्याचबरोबर हवामानशास्त्र देखील पृथ्वीवरील हवामानाचा अभ्यास करते। मग या दोन्ही शास्त्राचा अभ्यास विषय हा एकच आहे। अभ्यास विषय जरी एकच असला तरी दोन्ही शास्त्रांचा अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे आणि म्हणूनच या दोन अशा स्वतंत्र अशा शाखा या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत। मित्रहो, मागील तासामध्ये आपण बघितलं की वातावरणशास्त्रामध्ये मुख्यतः हवेच्या दैनंदिन स्थितीचा आणि हवेच्या अंगाचा अभ्यास हा वातावरण आणि पृथ्वीचा पृष्ठभाग या संदर्भाने केला जातो। त्याचबरोबर पृथ्वीचा पृष्ठभागाचा परिणाम हा वातावरणावर होतो आणि वातावरणाचा परिणाम हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर होतो। आणि हा जो काही परिणाम आहे म्हणजेच या परिणामाच्या अनुषंगाने घडून येणारी जी काही आंतरक्रिया आहे या आंतरक्रियेचा अभ्यास वातावरणशास्त्रामध्ये केला जातो। त्यानंतर या वातावरणशास्त्राचा आपण विचार करत असताना असं बघितलं की हवेच्या दैनंदिन स्थितीचा विचार आपण या ठिकाणी करतोय, दैनंदिन घडामोडीचा विचार करतोय, म्हणजेच हवेच्या अंगामध्ये होणाऱ्या बदलांचा विचार आपण या ठिकाणी करतोय। आणि हवेच्या अंगातील होणारी ही जी काही बदल आहे हे कशा पद्धतीने आहे यांची माहितीचं संकलन या ठिकाणी केलं जातं वातावरणशास्त्रामध्ये। आणि या माहितीचं संकलन करून ही माहिती भौतिक नियम आणि गणितीय परिमाण वापरून त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि काही निष्कर्ष वातावरणशास्त्राच्या अनुषंगाने काढले जातात। वातावरणशास्त्रामध्ये हवेच्या अल्पकालीन स्थितीचा किंवा हवामानाच्या अल्पकालीन स्थितीचा वातावरणाच्या अल्पकालीन स्थितीचा अभ्यास हा वातावरणशास्त्रामध्ये केला जातो। अशा पद्धतीची माहिती आपण मागील तासामध्ये बघितली आहे। मित्रहो, आता या पृथ्वीवरील हवामानाचा अभ्यास करणारी दुसरी एक स्वतंत्र अशी शाखा की जी आपल्या अभ्यासक्रमाला आहे ती म्हणजे हवामानशास्त्र। हवामानशास्त्र ज्याला आपण क्लायमेटॉलॉजी असं म्हणतो। क्लायमेटॉलॉजी असं आपण या ठिकाणी या हवामानशास्त्रीय शाखेला या ठिकाणी मित्रहो, या हवामानशास्त्र नावाच्या या शाखेमध्ये एखाद्या क्षेत्राचा किंवा प्रदेशाच्या हवामानाचा अभ्यास केला जातो। एखादं क्षेत्र निवडलं जातं किंवा एखादा प्रदेश निवडून त्या प्रदेशाच्या हवामानाचा अभ्यास या हवामानशास्त्र नावाच्या शाखेमध्ये केला जातो। हवामानशास्त्रामध्ये
हवामान विषयक घटकांची संपूर्ण माहिती मिळवली जाते। हवामान विषयक जे काही घटक आहे या हवामान विषयक घटकांची संपूर्ण माहिती ही हवामान शास्त्रामध्ये मिळवली जाते। ही सांख्यिकी माहिती साधारणपणे 1-2 दिवसाची नव्हे तर 35 ते 40 वर्षापर्यंतची माहिती, कालावधीपर्यंतची माहिती ही असते। या सांख्यिकी माहितीचे विश्लेषण केले जाते आणि हे विश्लेषण करून जे काही निष्कर्ष काढले जातात त्या निष्कर्ष हे या हवामान शास्त्रामध्ये काढले जातात। हे कुठे काढले जातात तर हे हवामान शास्त्राच्या अभ्यासातून हे निष्कर्ष, हवामान शास्त्राच्या अभ्यासातून अशा प्रकारचे निष्कर्ष हे काढले जातात। म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं फरक एक दिसतोय की जिथं वातावरण शास्त्रामध्ये पृथ्वीवरील किंवा वातावरणाच्या अल्पकालीन स्थितीचा अभ्यास केला जातो, इथं मात्र एखाद्या प्रदेशाचा किंवा क्षेत्रातील जी काही हवामान आहे त्या हवामान किंवा वातावरणाची जी काही स्थिती आहे या वातावरणाच्या स्थितीचा दीर्घकालीन अभ्यास केला जातो। म्हणजे 35 ते 40 वर्षापर्यंत हवामानातील विविध घटक, कोणकोणते घटक या ठिकाणी कार्यरत होते, हवेतील कोणकोणते अणु त्या ठिकाणी कार्यरत आहे, या सगळ्यांचा विचार, त्यांची नोंद घेतली जाते, त्यांची सांख्यिकी माहिती जमा केली जाते आणि ही किती वर्षाची 30 ते 40 वर्षापर्यंतची ही या घटकांविषयी माहिती, सांख्यिकी माहिती या ठिकाणी मिळवली जाते आणि या सांख्यिकी माहिती ही जी काही माहिती आहे या माहितीचं विश्लेषण केलं जातं आणि विश्लेषण करून त्यावरून निष्कर्ष काढण्याचे काम हे हवामान शास्त्रामध्ये केलं जातं। साधारणतः असं म्हटलं जातं की भारताचं हवामान हे मोसमी स्वरूपाचं आहे। असं ज्यावेळेस आपण म्हणतो की भारताचं हवामान हे मोसमी स्वरूपाचं आहे तर मित्रहो, भारतीय वातावरणाच्या स्थितीचा, भारतीय उपखंडावरील वातावरणाच्या स्थितीचा 35 ते 40 वर्षापर्यंतचा अभ्यास येथील असणाऱ्या हवामान विषयक घटकांचं सांख्यिकी माहिती ही जमा केलेली आहे आणि त्यानुसार त्याचं विश्लेषण केलेलं आहे आणि विश्लेषण करून काही निष्कर्ष काढलेले आहेत आणि हे काम हवामान शास्त्राच्या माध्यमातून केलं। आणि मग आपण म्हणतो की भारतीय उपखंडाचा भाग हा मोसमी हवामानाचा आहे। असं ज्यावेळेस निष्कर्ष आपण काढतो त्यावेळेस निश्चित हवामान विषयक जे काही घटक आहे यांची सांख्यिकी माहितीचं विश्लेषण आपण त्या ठिकाणी केलेलं असतं। मित्रहो, आपण पाहतोय की भारतीय हवामान हे मोसमी आहे। म्हणजे कसं की विशिष्ट ऋतूमध्ये या ठिकाणी पाऊस पडतो, विशिष्ट ऋतूमध्ये या ठिकाणी थंडी पडते आणि विशिष्ट ऋतूमध्ये या ठिकाणी गरमी जाणवते। म्हणजे असे वेगवेगळे ऋतू कालमानानुसार वेगवेगळे ऋतू एका वर्षभरामध्ये आपल्याला जाणवतात। म्हणून मित्रहो, या ठिकाणी भारताचं हवामान हे बदलणारं हवामान आहे। वर्षभर एकच प्रकारचं हवामान या ठिकाणी राहत नसून येथील हवामान विषयक घटकांमध्ये सातत्याने बदल होत राहतात। म्हणून भारताचं हवामान हे मोसमी स्वरूपाचं हवामान आहे असं या ठिकाणी म्हटलं जातं। मोसमीचा अर्थच असा होतो की बदलणार। आणि मित्रहो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी निष्कर्ष काढून मोसमी प्रकारचं हवामान हे भारताचं हवामान आहे असं आपण म्हणतो। तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर वातावरण शास्त्र आणि हवामान शास्त्र या दोन शास्त्रांमध्ये काय फरक आपल्याला जाणवतो तर वातावरण शास्त्र हे भौतिक प्रक्रियांचा अभ्यास, वातावरणाच्या भौतिक प्रक्रियांचा अभ्यास हा वातावरण शास्त्रामध्ये केला जातो। वातावरणाच्या जे काही भौतिक प्रक्रिया या ठिकाणी घडतात साधारणतः की वादळ निर्माण होण्याची प्रक्रिया, म्हणजे या ज्या काही भौतिक प्रक्रिया या ठिकाणी घडतात
यांचा अभ्यास प्रामुख्याने हवामानातील बदल असेल की यांचा अभ्यास या ठिकाणी दैनंदिन हवेच्या स्थितीमध्ये जे काही भौतिक बदल होतात, तापमान वाढलं की आर्द्रता कमी होणं किंवा वायुभार कमी झाला की कमी दाबाचा पट्टा निर्माण होणं किंवा चोहो बाजूने त्या ठिकाणी वारे जोरदारपणे वाहू लागणे, म्हणजे अशा पद्धतीने जे काही भौतिक बदल होतात या भौतिक बदलांचा अभ्यास, भौतिक प्रक्रियांचा अभ्यास हा वातावरण शास्त्रामध्ये केला जातो. तर हवामान शास्त्रामध्ये वातावरणाच्या प्रक्रिया व त्यांचे स्थळ कालानुसार बदलते स्वरूप, वातावरणाच्या जे काही प्रक्रिया घडतात या प्रक्रिया या स्थळानुसार कशा बदललेल्या आहेत यांचे विश्लेषण करण्याचे काम हे हवामान शास्त्रात केले जाते. आपण पाहतोय की जगात सर्वच ठिकाणी सारख्या प्रकारचं हवामान नाही, एकच एक प्रकारचं हवामान संपूर्ण पृथ्वीवर नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की वातावरणातील प्रक्रिया या स्थळानुसार बदललेल्या आहेत. काही ठिकाणी उष्ण हवामानाचा प्रदेश आहे, काही ठिकाणी समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश आहे, काही ठिकाणी मोसमी हवामानाचा प्रदेश आहे, काही ठिकाणी शीत हवामानाचा प्रदेश आहे, काही ठिकाणी भूमध्य सागरीय हवामानाचा प्रदेश आहे. म्हणजे स्थळानुसार भौतिक वातावरणाच्या भौतिक प्रक्रिया या बदललेल्या आपल्याला दिसून येतात आणि यांचा अभ्यास, या बदललेल्या भौतिक प्रक्रियांचा अभ्यास स्थळानुसार करण्याचं काम हे हवामान शास्त्रामध्ये केलं जातं. वातावरण शास्त्राचा दृष्टिकोन हा भौतिक आहे. वातावरण शास्त्राचा दृष्टिकोन भौतिक स्वरूपाचा आहे, ज्यामध्ये भौतिक दृष्ट्या काय बदल झालेला आहे हवेमध्ये हे पाहण्याचं काम वातावरण शास्त्र करत असतं किंवा याचा अभ्यास वातावरण शास्त्रामध्ये करत असतो होतो. तर हवामान शास्त्राचा जो काही दृष्टिकोन आहे हा हवामान शास्त्राचा दृष्टिकोन हा भौगोलिक स्वरूपाचा, म्हणजे क्षेत्रानुसार या भौतिक घटकांमध्ये काय बदल झाले आहे, हवामानातील भौतिक घटकांमध्ये काय बदल झालेले आहे, वातावरणाच्या भौतिक घटकांमध्ये काय बदल झालेले आहे क्षेत्रानुसार, म्हणजे यांचा जो काही दृष्टिकोन आहे हा भौगोलिक स्वरूपाचा आहे. म्हणजे हवामान शास्त्राचा दृष्टिकोन हा भौगोलिक स्वरूपाचा आहे, तर वातावरण शास्त्राचा दृष्टिकोन हा भौतिक स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसून येतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण वातावरण शास्त्र आणि हवामान शास्त्र या दोन ज्ञानशाखेचा दृष्टिकोन, हा पृथ्वीवरील हवामान अभ्यासाचा दृष्टिकोन हा आपण या ठिकाणी बघितलेला आहे. दोघांचा भिन्न अशा प्रकारचा जरी दृष्टिकोन असला तरीही दोन्ही शास्त्रातील अभ्यास विषय मात्र परस्परांना पूरक आहे. दोन्ही शास्त्राचा अभ्यास विषय मात्र पृथ्वीवरील हवामानाच आहे किंवा पृथ्वीवरील हवामानाचाच अभ्यास दोन्ही शास्त्र हे करत असतात. म्हणून दोन्ही शास्त्र हे परस्पराशी निगडीत देखील असलेले आपल्याला दिसून येतात. फरक मात्र मूलभूत आहे, त्यांच्या अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये मात्र आपल्याला या ठिकाणी फरक असलेला दिसून येतो. धन्यवाद.